ultimate aim is the happiness, and do not lose it while struggling for it. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आनंद मंत्रमध्ये. मार्केटची परिस्थिती आपण पाहतो आहोत. सर्व इंडेक्सेस मोर दॅन 10%, 10% जास्त खाली आहेत. निफ्टी 50, मिड कॅप, स्मॉल कॅप. तर या परिस्थितीत आपण नवीन गुंतवणूकदारांसाठी, नवीन इन्व्हेस्टर्ससाठी, ज्यांना आता मार्केटमध्ये प्रवेश करायचा आहे, त्यांच्यासाठी आपण ही कशी सुवर्ण संधी आहे ते आपण इथे पाहणार आहोत. जनरली होतं काय की मार्केट वर असताना एक तर ते महाग आहे म्हणून लोक एंटर करत नाहीत किंवा बाय करत नाहीत. अमाऊंट जास्त लागते, व्हॅल्यू स्टॉक्सची जास्त असते आणि ज्या वेळेला मार्केट पडत असतं त्यावेळेला आपल्याला भीती वाटते की आणखीन किती मार्केट पडेल, त्यामुळे आपण एंट्री करत नाही. तर याचा परिणाम नो ॲक्शन असा होतो. म्हणजे आपण काहीच ॲक्शन करत नाही वर असल्यानंतरसुद्धा आणि खाली असल्यानंतर. तर खाली आत्ता मार्केट आहे, तर नवीन लोकांना ज्यांना एंटर करायचं आहे त्यांच्यासाठी ही नक्कीच एक सुवर्ण संधी आहे. छोट्या आणि मध्यम गुंतवणूकदारांबद्दल, आपल्या मिडल क्लासबद्दल मी बोलतो आहे, ज्यांना एंटर करायचं आहे त्यांच्यासाठी गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे ही. तर हे आपण पाहिलं की आपण बाय का करत नाही, की जेव्हा मार्केट वर असतं त्यावेळेला आपण वाट बघतो की खाली येईल, आणि जेव्हा अशा आत्ताचं जसं झालं आहे त्या पद्धतीचं जेव्हा करेक्शन होतं तेव्हा अशी भीती वाटते की आणखीन मार्केट कोसळते की काय. मग ते कोविडची वेळ असेल किंवा 2008चा फॉल असेल, तर या कारणाने आपण निष्क्रिय राहतो, काही करत नाही. तर तेच आपण आत्ता काय करू शकतो आपल्या मर्यादित अमाऊंट घेऊन, ते आपण आत्ता इथे बघणार आहोत. आता हे इथे मी मुद्दाम मराठी आणि इंग्लिश दोन्हीमध्ये दिलेलं आहे, कारण टर्मिनॉलॉजी खूप लोकांना मराठीचा प्रॉब्लेम येतो, म्हणून इंग्लिश पण टर्मिनॉलॉजी दिली आहे, सो दॅट यू कॅन अंडरस्टँड. तर याच्यात आपण एक 4 टप्प्याचा प्लॅन आपण याच्यामध्ये सांगतो आहे की आपण कसं करू शकतो ते. त्याच्यात पहिला टप्पा आहे ते म्हणजे सेक्टर्स निवडणं. ज्या सेक्टर्समध्ये मागे जास्त चांगला परफॉर्म केला आणि आत्तासुद्धा ज्याला खूप चांगलं पोटेन्शियल आहे, आणि त्याच्यानंतर कशा पद्धतीने त्याच्यामध्ये आपण गुंतवायचे, आणि ETF ची निवड कशी करायची. ETF काय हे आपण पुढे पाहणार आहोत, आणि त्याची स्मार्ट पद्धतीने ते गुंतवायचे. म्हणजे आहेत पैसे, समजा तुमच्याकडे 5,000 किंवा 10,000 आहेत, ते पैसे डायरेक्ट बाय करून टाकले, सगळे गुंतवून टाकले, अशा पद्धतीने ती गुंतवणूक नाही करायची. ते आपण आत्ता इथे बघणार आहोत. तर सेक्टर्स आपण जर बघितलं ना, तर आत्तापर्यंत चांगली परफॉर्म केलेली जी सेक्टर्स आहेत ती आता भारतात तुम्ही बघता, इन्फ्रास्ट्रक्चर जिकडे पाहावं तिकडे इन्फ्रास्ट्रक्चरची कामं चालू आहेत. ब्रिजेस आहेत, पोर्ट्स आहेत, एअरपोर्ट्स आहेत. त्यामुळे इन्फ्रास्ट्रक्चरला स्कोप अजून राहणार आहे. इंडिया अजून हाफ वे पण नाही आहे इन्फ्रास्ट्रक्चरला वेस्टच्या, त्यामुळे त्याच्यात भरपूर स्कोप आहे. जे काही भारताची ग्रोथ स्टोरी आहे ती बँकेच्या थ्रूच होणार आहे, म्हणून बँकिंग आणि फायनान्स आहे. आणि हेल्थकेअर आणि फार्मा या गोष्टी तर कधीही, म्हणजे मार्केटची कंडिशन काही असेल तरी हेल्थकेअर, फार्मा हे कायम डिमांडमध्ये असतं. आणि टेक्नॉलॉजी, आता AI बद्दल आपण ऐकतोच आहोत. आत्ता जरी IT इंडेक्स खाली असला तरीसुद्धा आत्ताच्या ज्या IT कंपनीज आहेत त्यांना AI वरती शिफ्ट व्हावं लागणार आहे. त्यांना सर्व्हिस मॉडेल सोडून त्यांना स्वतःचं काही प्रोडक्ट असं मॉडेल काढावं लागणार आहे. त्यामुळे आत्ता जरी IT खाली असेल तरी पुढे ITच लीड करणार आहे, गव्हर्न करणार आहे ग्रोथ. तर हे असे आपण 4 पिलर बघितले आत्ता, की हे सेक्टर्स आहेत जे खूप इम्पॉर्टंट आहेत. याच्यात एक डिफेन्स पण ॲड करायला पाहिजे, कारण भारताचं डिफेन्सबद्दल एक खास स्ट्रॅटेजी आहे. भारताला डिफेन्सचं एक्सपोर्टर बनायचं आहे आणि ते एक्सपोर्ट वाढवायचं आहे. आत्तासुद्धा बऱ्यापैकी वाढ झाली आहे, ती आणखीन पुढे न्यायची असा सरकारचा प्लॅन आहे. तर इथे आता काही जे म्युच्युअल फंडांनी जे परफॉर्म केलेलं आहे त्याचे आपण रिटर्न्स इथे मी तुम्हाला दिलेले आहेत बघा. इन्फ्रास्ट्रक्चरला 24% रिटर्न आहे. त्याच्यानंतर बँकिंगला 22% रिटर्न आहे. हेल्थकेअरला 25%, 24% रिटर्न आहे. आणि डिफेन्सला बघा इथे 50%पर्यंत रिटर्न आहे. 46%, 50%. HDFC डिफेन्स फंड आणि मोतीलाल ओसवालचं डिफेन्स फंड 50% आणि 46%पर्यंत रिटर्न आहेत. तर याचा अर्थ असा की ज्या अर्थी म्युच्युअल फंडांनी या सेक्टर्समध्ये इतके चांगले रिटर्न दिलेत, या अर्थी हे सेक्टर्स कन्फर्म्ड आहे की ते चांगले परफॉर्म करतात. तर आपल्या जे 4 स्टेजच्या स्ट्रॅटेजी आहे त्यापैकी एक तर आपल्याला पक्कं झालं की आपण सेक्टर्स चांगले निवडलेत. आता त्या सेक्टर्समध्ये गुंतवणूक कशी करायची आपण ते बघू.
एकतर सगळ्यात पहिलं आपण गुंतवणूक कुठल्या कुठल्या प्रकारे आपण करू शकतो त्याचे पर्याय बघू. एक आपण थेट शेअर्स घेऊ शकतो, दुसरं आपण म्युच्युअल फंडच्या थ्रू जाऊ शकतो आणि तिसरं आपण ETF घेऊ शकतो. आता थेट शेअर्समध्ये काय काय होतं, तर थेट शेअर्समध्ये रिटर्न्स हाय असतात, पण शेअर्स निवडायला तुम्हाला फंडामेंटल स्टडी करायला लागतं, बॅलन्स शीट रीड करायला लागतं, कंपनीची मॅनेजमेंट कशी आहे ते बघायला लागतं, कंपनीवर काही केस नाही आहे ना, खूप गोष्टी पाहायला लागतात, जे की खूप एक्सपर्ट लोकांचं काम आहे. तिथे आपण थोडं कमी पडतो. आणि म्युच्युअल फंड या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करतो, परंतु म्युच्युअल फंडमध्ये आपल्याला एक ठराविक रक्कम द्यावी लागते, जी की जास्त असते आणि आपल्याला डायरेक्ट स्टॉकचं बेनिफिट मिळत नाही, कारण त्यांचा स्वतःचा खर्च ज्याला आपण एक्सपेन्स रेशो म्हणतो तो त्याच्यातून वजा होतो. हे काय खर्च, दुसरं मुद्दा इथे खर्चाचाच आहे. थेट शेअर्सला ब्रोकरेज लागतं, म्युच्युअल फंडला एक्सपेन्स रेशो असतो, ETF ला तो खर्च अतिशय कमी असतो आणि इथं फ्लेक्झिबिलिटी, शेअर्सला जास्त फ्लेक्झिबिलिटी किंवा लिक्विडिटी असते, म्युच्युअल फंडला कमी असते, कारण म्युच्युअल फंड त्यांच्या NAV नुसार असतात, त्यात एंटर करणं आणि बाहेर पडणं हे स्टॉकपेक्षा अवघड असतं. ETF ला ते स्टॉक इतकंच सोपं असतं. याच्यात एक्सपर्ट नॉलेजची गरज शेअर्सला सगळ्यात जास्त आहे, म्युच्युअल फंड मॅनेजरच्या परफॉर्मन्सवर अवलंबून आहे आणि ETF ला ती ट्रान्सपरंट आहे. आणि आता सेक्टर्स आपण निवडलेत, त्याच्यामध्ये ETF जर आपण निवडला तर त्याच्यामध्ये हे सेक्टर्स आपण बघितलेले, डिफेन्स, इन्फ्रास्ट्रक्चर, मिड कॅप, सोने चांदीचे पण ETF आहेत आणि स्मॉल कॅप पण आहे. आता ETF थोडंसं समजून घेऊ आपण काय आहे ते. तर ETFचे फायदे असे असतात की ETFचं तुम्ही एक युनिट म्हणजे ₹20, ₹50 वगैरे पण प्राइसेस आहेत. आता गोल्डचा ETF आधी 40ला होता, आता मला वाटतं 100, 130ला वगैरे आहे. तर अशा एक युनिटसुद्धा तुम्ही ETF बाय करू शकता. त्यासाठी हजारो रुपये, शेकडो रुपये की 5,000, जसं म्युच्युअल फंडला वन टाईम 5,000, 10,000, 50,000 अशी गुंतवणूक करायला लागती किंवा SIP करायला लागतं पर मंथ. ETF ला असं लिमिटेशन नाही. मार्केट आवर्समध्ये केव्हाही तुम्ही एक सिंगल युनिटसुद्धा खरेदी करू शकता. आणि लिक्विडिटी ETF ला प्रचंड, म्हणजे शेअर्ससारखीच लिक्विडिटी आहे. तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही सेल ऑफ करून लगेच तुमच्या पैसे अकाउंटला जमा होतात. आता ETF म्हणजे नेमकं काय आणि कसं करायचं? ETF सिम्पल आहे. जर तुम्हाला माहीत नसेल तर, म्हणजे ज्यांनी ETFमध्ये केलं नाही त्यांच्यासाठी डीमॅट अकाउंट नॉर्मल तुम्ही उघडा आणि शेअरप्रमाणेच तुम्ही ETFचा कोड असतो तो सर्च करा, किंवा आता समजा तुम्हाला मोतीलाल ओसवाल डिफेन्स ETF असं तुम्ही टाकलं सर्चमध्ये तर तो येतो, किंवा इन्फ्रा ETF असं टाकलं तर ते लिस्ट येते तुमच्या जो कुठला प्लॅटफॉर्म तुमचा असेल त्याच्यावरती, आणि तुम्ही डायरेक्ट खरेदी करून चालू करू शकता. इथे ETFचेच पुन्हा फायदे दिलेले आहेत. मायक्रो तिकीट साईज असतो, इन्स्टंट डायव्हर्सिफिकेशन आणि कंप्लीट लिक्विडिटी, हे ETFचे फायदे आहेत. आता पुढची स्टेप आपली की सेक्टर बेस्ड ETF आपण निवडायचे, म्हणजे जे आपण सुरुवातीला 4-5 सेक्टर्स काढले की ज्याच्यामध्ये आपल्याला फायदा आहे त्या सेक्टर्सचे ETF तुम्ही निवडून काढा. वेगवेगळ्या कंपन्यांचे ETF आहेत. मोतीलाल ओसवाल आहे, ICICI प्रुडन्शियल आहे, HDFC, ॲक्सिस बँक, सगळ्या फायनान्स कंपन्यांचे स्वतःचे ETF आहेत वेगवेगळ्या नावानी. त्यातले कोणतेही तुम्ही तुमच्या माहितीनुसार निवडा, सगळे रिलायबल आहेत. आणि मी इथे काय कोणाचं रेकमेंडेशन नाही, इथे एक उदाहरणादाखल काही नावं मी दिलेली आहेत, जसं की HDFC स्मॉल कॅप 250 आहे, मोतीलाल ओसवाल स्मॉल कॅप 250 आहे. आपण स्मॉल कॅप बघितलं, स्मॉल कॅपचं पण इंडेक्स खूप खाली आलेला आहे म्हणजे तो बाईंग रेंजमध्ये आलेला आहे. त्याच्यात आता तुम्ही इन्व्हेस्टमेंट सुरू करू शकता. त्यानंतर निपॉन इंडियाचा इन्फ्रा बीज आहे, ICICI निफ्टी इन्फ्रा आहे, इथं मेटलचे आहेत, गोल्ड, निपॉनचं गोल्ड बीज आहे, सिल्वर बीज आहेत. हे असे तुम्ही तुमच्या हिशेबाने 4-5 ETF निवडा. आता मुद्दा येतो की आता गुंतवणूक करायची कशी? तर गुंतवणूक समजा तुमच्याकडे ₹1,000 असतील किंवा 10,000 असतील किंवा ₹1,00,000 असतील, कितीही रक्कम असली तरी त्या सर्व रकमेचा एकत्र गुंतवणूक एकाच वेळेला करायची नाही. एक तर आपण कमीत कमी 5 प्रकारचे सेक्टर वाईज ETF शोधायचे आणि त्याच्यामध्ये SIP करायची, म्हणजे समजा ₹1,000 असतील तरी 3 टप्प्यात करायची, ₹1,00,000 असतील तरी 3 ते 4 टप्प्यामध्ये ती गुंतवणूक करायची. किंवा तुम्ही दर आठवड्याला एक युनिट असं घ्यायचं, 5मधलं जे 5 आपण निवडलेत त्यातलं एक युनिट तुम्ही दर आठवड्याला घ्या, किंवा मार्केट जर तुम्ही बघत असाल तर प्रत्येक फॉलला तुम्ही बाय करा.
एकदम बाय करू नका, कारण एकदम बाय केल्यानंतर मार्केटचा बॉटम कोणालाही, कुठल्याही एक्सपर्ट कंपनीला, ब्रोकर कंपनीला, फायनान्स कंपनीला मार्केटचा बॉटम सांगता आलेला नाही. अंदाज व्यक्त केला जातो आणि त्यातून आता तर ही युद्ध वगैरे परिस्थिती आहे ती अतिशय अनप्रेडिक्टेबल आहे. त्यामुळे आत्ता बॉटम सांगता येणार नाही, पण मार्केट खाली आलेलं आहे. त्यामुळे आत्ता एक भाग तुम्ही गुंतवू शकता आणि त्याच्यानंतर आणखीन 2-3 टप्प्यामध्ये तुम्ही खाली गेलं किंवा वर गेलं त्याचं जे गणित आहे ते असं आहे बघा, इथे दाखवलेलं आहे. हे जर तुम्ही वन टाईम गुंतवणूक केलीत तर ते असं दिसेल. म्हणजे आता हे मार्केट फॉल होतं आहे तुम्हाला कळतं आहे आणि तुम्ही तुमच्याकडे असलेले पैसे सगळे इथे टाकलेत. ही चुकीची गुंतवणूक आहे. अशा प्रकारे गुंतवणूक करायची नाही. कशी करायची गुंतवणूक हे बघा, ते इथे दाखवलेलं आहे बघा. आता समजा तुम्ही इथे काही बाय केलेलं आहे आणि बाय केल्यानंतर मार्केट हे असं चाललं आहे, इथपर्यंत खाली आलं आहे. तर तुमच्या 1,000 रुपयाचे समजा तुम्ही 4 भाग केलेत, तर पहिले 250 रुपये तुम्ही इथे टाका किंवा पहिला चौथा हिस्सा इथे घेतलात तुम्ही. समजा तुम्ही ऑलरेडी घेतला आहे, आता मार्केट इथे आलं आहे, तर तुम्ही दुसरा हिस्सा टाका. अजून थोडी वाट बघा. आत्तासुद्धा मार्केट वीकली चार्टवरती आणखीन खाली स्पेस दाखवतं आहे, 1000 पॉईंटची स्पेस दाखवतं आहे. पण म्हणजे उद्या समजा काही तिकडे ॲटमचा युद्धात विषय निघाला तर मार्केट 2000 पॉईंट पण खाली जाईल आणि जर कदाचित युद्धबंदीचं बातमी आली तर मार्केट एकदम वर जाईल. कुठेही जाऊ देत मार्केट, तुम्ही दुसरा टप्पा काही काळानंतर खरेदी करा. पुन्हा समजा मार्केट खाली गेलं आणि मग परत वर यायला लागल्यानंतर तुम्ही तुमचा चौथा टप्पा टाका. याने काय होईल, तुमची ॲव्हरेज परचेस कॉस्ट ही तुमची मॅनेजेबल राहील आणि ती फायद्यात राहील तुम्हाला. अशा पद्धतीने गुंतवणूक करा. हा खूप महत्त्वाचा ग्राफ आहे जो आत्ता इथे दाखवलेला आहे. तो आपण काय काय केलं, आपण पहिली सेक्टर्स निवडली, त्याच्यानंतर आपण गुंतवणुकीचे 3 पर्याय बघितले: डायरेक्ट स्टॉक इन्व्हेस्टमेंट, म्युच्युअल फंड आणि ETF. ETFचं नुकसान एवढंच असतं की ETFला तुम्हाला बोनस शेअर मिळत नाही आणि डिव्हिडंड मिळत नाही. पण जो स्टॉकवर डिव्हिडंड किंवा बोनस मिळतो, मला समजा आत्ता स्टॉक 100 रुपयाला आहे तर त्याची बुक व्हॅल्यू, त्याची मूळ व्हॅल्यू असते 10 रुपये. त्याच्यावर डिव्हिडंड मिळतो, 100 रुपयावर मिळत नाही आणि बोनस मिळाल्यानंतर सुद्धा स्टॉकची प्राईस अर्धी येते. त्यामुळं या फायद्याचं सुद्धा तसं काही म्हणजे फार विशेष फरक पडत नाही ETFला तुम्हाला डायरेक्ट स्टॉकचं जे ॲप्रिसिएशन आहे, म्हणजे आज त्या सेक्टरचं इंडेक्स बरोबर जोडलेलं असतं, त्याचा इंडेक्स समजा 10% वर गेला तर तुमचा 100 रुपयाचा ETF 110 रुपयाला होणार आहे. हा ॲप्रिसिएशन बेनिफिट तुम्हाला याच्यामध्ये डायरेक्ट मिळतो. तर या स्टेप वाईज आपण सेक्टर चूज केले, नंतर आपण त्यात ETF हा मार्ग आपल्यासाठी चूज केला. आणि मी काय सुचवतो आहे, तुम्ही जरी स्टॉक ट्रेडिंग करत असाल, तुम्ही इन्व्हेस्टमेंट स्टॉकमध्ये करत असाल, तरी काही प्रमाणात तुम्ही तुमची इन्व्हेस्टमेंट ETFवरती कन्वर्ट करा. ETF खूप बेटर आणि सेफ आहे. काही पोर्शन तुमचा याच्यावरती ठेवा आणि तुम्ही जर अगदी नव्याने प्रवेश करणार असाल तर सुरुवात तुम्ही ETFपासून करा, त्याने तुम्हाला मार्केटचा अंदाज येईल. निफ्टी कितीही पडला असेल तरी भारतची जी इकॉनॉमी आहे, भारताची ती ग्रोथ स्टोरी आहे. सगळ्यात फास्टेस्ट ग्रोईंग इकॉनॉमी आहे इंडियाची आणि आता भारत वेस्टच्या जोडीला जाणार आहे. आपल्या सरकारचं उद्दिष्ट आहे 2047पर्यंत विकसित भारत करण्याचं. येत्या 3 वर्षात म्हणजे तुमचा जो व्ह्यू आहे तो तुम्ही 1 महिन्याचा 2 महिन्याचा न ठेवता 1 ते 3 वर्ष 4 वर्ष असा व्ह्यू ठेवा. त्याच्यामध्ये हे सगळे सेक्टर्स नक्की वरती जाणार आहेत, याच्यात काही शंका नाही आहे. फक्त तुम्ही गुंतवणूक योग्य प्रकारे जसं आत्ता सांगितलं असं 3 टप्प्यात 4 टप्प्यामध्ये केलीत तर तुम्हाला बॉटमच्या जवळ तुम्हाला इन्व्हेस्टेड तुम्ही असू शकता आणि मग तुम्ही त्या ग्रोथच्या वेववरती राईड करू शकता. हाच तो फॉर्म्युला जो आपण आत्ता ह्याच्यामध्ये बघितला की बाजारामध्ये घसरण झालेली आहे. चांगल्या प्रकारचे सेक्टर्स आपण ETFमध्ये निवडलेले आहेत आणि SIP टाईप आपण गुंतवणूक करतो आहोत. सगळे पैसे एकत्र नाही टाकणार आहोत. SIP किंवा 4 वेळा 4 टप्प्यामध्ये गुंतवणूक करणं आणि वेळ आणि संयम थांबणं याच्यातून दीर्घकालीन संपत्ती वेल्थ क्रिएशन करू शकता तुम्ही. कितीही अमाऊंट असो तुमची वेल्थ क्रिएशन याच्यामध्ये शक्य आहे. आणि ETFचा फायदा असा आहे की युनिट छोटा असल्यामुळे तुम्ही प्रत्येक वेळेला तुम्हाला जी शक्य आहे ती अमाऊंट त्याच्यात टाकू शकता. आज समजा तुमच्याकडे पैसे आहेत, तुम्ही 50 रुपये टाकले, पुढच्या वेळेला तुमच्याकडे जास्त पैसे तुम्ही 500 रुपये पण टाकू शकता. 1 युनिट किंवा 10 युनिट 100 युनिट घेऊ शकता. डिसिप्लिन, डायव्हर्सिफिकेशन आणि पेशन्स हे 3 गुण एकत्र झाले की वेल्थ जनरेशन होतं.
ही भारताची ग्रोथ स्टोरीच्या बद्दल आपण इथे आत्ताच जे सांगितलं ते इथे फक्त मेन्शन केलेलं आहे. जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था, भारत प्रगतीच्या शिखरावर आहे आणि ही जी क्षेत्र आपण निवडली ही अतिशय भक्कम आहेत. डिफेन्समध्ये आपले प्लॅन्स तसे आहेत आणि 1 ते 3 वर्षाचा दृष्टिकोन या गोष्टी तुम्हाला वेल्थ जनरेशनकडे घेऊन जाणार आहेत. निश्चित गुंतवणूक सुरू करा. अतिशय छोट्या रकमेने फक्त डिमॅट अकाउंट, फक्त मोहात पडू नका की डे चार्टवरती ग्रीन कॅन्डलला बाय करणं, टॉपला बाय करणं हे अवॉइड करा. ज्या वेळेला मार्केट करेक्ट झालेलं असेल त्यावेळेलाच एंटर करा. पेशन्स ठेवा आणि गुंतवणूक करत राहा. तुम्हाला निश्चित इन्फ्लेशन बीट करून बँक रेटपेक्षा सुद्धा जास्त परतावा या सेक्टर्समध्ये मिळेल. आणि तुमच्याकडे गुंतवणुकीसाठी उपलब्ध असलेली सर्व रक्कम एका ठिकाणी गुंतवू नका. इवन स्टॉक मार्केटसुद्धा काही रक्कम बँकमध्ये, काही ETF मध्ये, काही गोल्डमध्ये अशा पद्धतीने तुमची गुंतवणूक ठेवा. आणि हा शैक्षणिक हेतूने ही माहिती शेअर केलेली आहे, जो माझा अनुभव आहे. तुम्ही गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागारांचा सल्ला नक्की घ्या. आणि खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. गुंतवणूक करा आणि श्रीमंत व्हा. धन्यवाद.